अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भावकानन वैश्वानरा, अज्ञानतमश्छेदका भास्करा, पूर्णसाक्षी परात्परा, भक्ता खरा सदय तू. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ. सत्वर त्याते पावसी, विशेष गंगा जळाहून, आपुले असे महिमान. पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळप्पा आदी करून. भाग्यवंत सेवेकरी, अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूंकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे राजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्याचे. तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिते, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपुल्या नगरासी, मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले. दिवाणानी सरदार, मानकरी तैसे थोर थोर, बैसले असता समग्र. बोले नृपवर तयांप्रती, कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन, स्वस्ता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर. नृपा लागी परियेसी, आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी, तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर, तैसी सभा ही समग्र आनंदित झाले. संजीवनी विद्या साधयाकरिता, शुक्राजवळी कच जाता, देवे सन्मानिला होता. बहुत आनंदे करोनी नृपतीसह सकळजने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामींची दिव्यमूर्ती, आनंदित झाले चित्त. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पादिक, सेवेकरी निस्सीम, ऐसे पाहुनी तात्यांसी. विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे, ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवकजने, ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने. याचक धने तृप्ते केले, स्वामीची या पूजेप्रती. नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले. द्रव्य खर्चिले तात्यांनी, ऐशियाने काही न झाले. केले तितके व्यर्थ गेले, तात्यामनी खिन्न झाले. विचार पडला तयांसी, मग लढविली एक युक्ती. एकांती गाठोनी चोळप्पाप्रती, त्याच लागी विनंती करीती. बुद्धिवाद सांगती त्या, जरी तुम्ही समर्थांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी. चोळप्पा ते सांगितले, द्रव्येन सर्वे वशाहा. चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी. आनंद वृत्ती बैसले, चोळप्पाने कर जोडोनी, विनंती केली मधुर वचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी, बडोद्या प्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागोन. काय दिले सत्वर राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे.
पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविते. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुले चरित्रा श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सूरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुनी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भावनसे. मनोनी तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकोनी या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर एवनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी तयांचे स्वामी नरहरी. प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन हठयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाल्या व्यग्र चित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव रूपाने पाठविले ज्या कार्या करणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाये करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेणे तो मंदमती म्हणून योजली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय. असो कोणी एके दिवशी साधूनी योग्य समयासी मेण्यात घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेणा आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेण्यातूनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले परी तितके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचोनी. अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुनी हाव. आपण पुढे झाला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी. नृपाने आज्ञा दिधली जावया. तो एवोनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविले ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपालका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु.